आता पाहूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव संपल्यामुळे मुंबईतील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात। पुढील 2 ते 3 दिवसात किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज। कोकण रेल्वे मार्गावर अहमदाबाद ते थिवीपर्यंत विशेष गाडी धावणार। ख्रिसमसमुळे कोकण रेल्वे मार्गावर वाढणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाचा निर्णय, आठवड्यातून 2दा ही गाडी धावणार। मध्य रेल्वेकडून गर्दीचं नियोजन करण्यासाठी काही रेल्वे गाड्यांच्या संरचनेत बदल। काही कालावधीसाठी रेल्वेचे डबे वाढवण्यात आले असून प्रवाशांची गर्दी विभाजित होण्यास मदत होणार। कुलाबा ते सिप्स भुयारी मेट्रो 3 मार्गिकेतील बीकेसी ते कफ परेड पर्यंतच्या रुळांचं 100% काम पूर्ण। जून किंवा जुलैपर्यंत मेट्रो सेवा सुरू होण्याची शक्यता। ठाणे, मीरा भाईंदर आणि भिवंडी निजामपूरमध्ये पाण्यासाठी नवीन जलवाहिनी होणार। 1.5 वर्षात काम पूर्ण होण्याची शक्यता। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या विजेत्यांपैकी 450 विजेत्यांकडून घरं परत। मात्र महिना उलटूनही म्हाडाने विजेत्यांना अनामत रक्कम परत केली नाही। मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलानं ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत हरवलेल्या 1099 मुलामुलींना पालकांकडे सुपूर्द केलं, तर ऑपरेशन अमानत अंतर्गत 1491 प्रवाशांनाही शोधलं। कल्याणमध्ये पैशांसाठी मित्रानेच मित्राला लुटलं, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद। मानपाडा पोलिसांकडून 3घांना अटक। लग्न समारंभात चोरी करणाऱ्या सिसोदिया टोळीतील चोरट्याला अटक। मुंबईच्या बोरिवली पश्चिमच्या पोलिसांची कारवाई।